मला फडणवीसांकडून अपेक्षा होती, मी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, सत्याचाच विजय झाला पाहिजे, देशमुख कुटुंबानं अन्नत्याग करू नये, हा लढा मी लढणार, असा शब्द सुप्रिया सुळेंनी दिलाय. बीडमधील सत्तेची पैशाची मस्ती उतरवली पाहिजे, बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे, अटक झालेल्या सर्व आरोपींचा CDR मिळालाच पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंसह जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. आजच्या जमान्यात फरार आरोपी सापडत नाही हे कसं शक्य आहे? आमचे फोन टॅप होतात, त्यामुळे आरोपी सापडत नाही यावरती विश्वास बसत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत. मी तुमच्यासाठी लढणार, असं आश्वासन सुळेंनी देशमुख कुटुंबियांना दिलंय. बीड हत्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवरती टीका केलेली आहे. या केसमध्ये पोलीस सुद्धा पत्रकार परिषद घेत नाहीत. FIR मध्ये वाल्मिक कराडचं नाव पण पोलिसांनी लिहिलं नाही, असं आव्हाड म्हणाले. 6 ते 11 तारखेपर्यंत झालेल्या तपासात गोलमाल झाल्याचा आरोप मसाजोगच्या ग्रामस्थांनी केलेला आहे. गावामध्ये भीतीचं वातावरण आहे, न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला नाही, असं ग्रामस्थ म्हणाले. मोजके जे काही आमदार आहेत त्यांची सुरक्षा कमी केलेली आहे, त्यांनी स्वतः म्हणून सांगितलं असेल तर, परंतु असा कोणताही विचार सरकारचा नाही. परंतु या व्यतिरिक्त काही लोकांनी आम्हाला थ्रेटिंग होत आहे, आम्हाला जीवमानाच्या धमक्या येतात म्हणून काही कार्यकर्त्यांनी पण पोलिस बरोबर बाळगण्याची जी काही प्रथा सुरू केली होती त्यांना चाप सरकारने जरूर लावलेला आहे. त्यांची सुरक्षा काढलेली आहे आणि ज्यांना आवश्यक असेल, जे पोलिसाच्या रिपोर्टमध्ये असतील, जे पोलिसांकडून रिकमेंड केले जातील, त्यांना सर्वांना सुरक्षा दिली जाईल. जो आमदार है उनकी जो सुरक्षा है वो घटा दी गई है। सर, हिंदी में इसका जवाब दीजिए। देखिए, कोई आमदारों की सुरक्षा घटाई गई नहीं. जिनको लगती है पुलिस के रिपोर्ट रहती है, उनकी एक कमेटी होती है, कमेटी का जो रिपोर्ट आता है उस तहत उनको सुरक्षा दी जाती है. अभी भी अगर वैसी किसी की रिपोर्ट होगी तो उनकी सुरक्षा बढ़ाई जाएगी, ना कि कम की जाएगी. कुछ लोग जो है पॉलिटिक्स में के जो पदाधिकारी कह के घूमते हैं, उनको जो पुलिस का संरक्षण दिया गया है वो बहुत सारा हटाया गया है. नेता बन के घूमने से और साथ में पुलिस लेने से कुछ समाज में उसका जो मैसेज जो गलत जा रहा है वो आपने रोकने की कोशिश जरूर की है, लेकिन आमदारों की सुरक्षा घटाई नहीं जाएगी. डान्स बार पुन्हा सुरू होतील का, या सगळ्या संदर्भात काही मंत्रिमंडळात चर्चा वगैरे झाली आहे का? नाही, डान्स बार वगैरे याची चर्चा मंत्रिमंडळात झाल्याची मला माहिती नाही आहे. याबद्दल मुख्यमंत्री सांगू शकतील, परंतु मला वाटतं या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचे बार चालू होणं हे गैर आहे आणि त्याला कोणी पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री स्मारक आर्मी संसारामध्ये अजूनही झालेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी जे कार्यालय करण्यात आलं होतं, समितीचं कार्यालय, त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. ABP माझा हा विषय समोर आणला, अजूनही कुठल्याही प्रकारची हालचाल नाही. संजय शिरसाट बोलत होते. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. आम्ही आंदोलन केल्यावरच आरोपी सापडेल, न्याय द्या नाहीतर रोज आंदोलन करणार, असा इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिलाय. देशमुखांच्या आरोपींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय. सुप्रिया सुळेंकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलेलं. यावेळेला संतोष देशमुखांच्या आईंना अश्रू अनावर झालेत. माझा राम गेला, लक्ष्मण कुठवर धावणार, आम्हाला तातडीने न्याय द्या, अशी मागणी संतोष देशमुखांच्या आईने केली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करत महादेव मुंडे हत्या प्रकरणी संवाद साधलेला आहे. नवनीत कौवत यांच्याशी संवाद साधत सुळेंनी मुंडेंच्या प्रकरणातील माहिती कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला समांतर वैद्यकीय मदत कक्ष उभारलेला आहे, त्यामुळे महायुतीतील चढाओढ पुन्हा एकदा समोर आली आहे. राज्य सरकारने आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्याने शिवसेना आमदार नाराज झाल्याची माहिती सूत्रांची आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, मात्र त्यामध्ये कपात केलेली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. सुळे आज मसाजोग इकडे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबांची सुद्धा भेट घेणार आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते आहे. राज्यात GBSचा वाढता प्रादुर्भावाबाबत चर्चेची शक्यता आहे, तसंच पीक विम्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी 28 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार आमदार यांच्यासह माजी आमदारांची बैठक बोलावलेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्याप्रकरणी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली आहे. यापूर्वी सोमय्यांच्या तक्रारीवरून 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. मीरा भाईंदर शहराला कचरामुक्त करण्यासाठी मनपा आणि मेकिंग द डिफरन्सने संकल्प केलेला आहे. शहरात सोसायट्यांना 2,500 डस्टबिनचं वाटप करण्यात आलेलं आहे. शहरामध्ये जागोजागी डस्टबिन लावण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यातच हिंगोलीच्या वडद इकडे तलावाच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे. तलावातील पाणी पातळी निम्म्यावरती आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या गावांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने भुसावळ शहर भगवमय झालेलं आहे. शिवरायांची प्रतिकृती असलेले भगवे झेंडे, भगवे दुपट्टे खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. महाराजांच्या स्मारकावर सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली. तुळजापुरात पकडण्यात आलेल्या MD ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत असल्याचं चौकशीतून समोर आलेलं आहे. या प्रकरणी आणखीन 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जपानची राजधानी टोकियोत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. पुण्याच्या आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने हा पुतळा बसवला जातोय. यासाठी पुण्यातून थेट जपानला शिवरायांचा पुतळा पाठवला जाणार आहे. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती बुलढाण्याच्या खामगावमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे. शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सांगलीत मध्यरात्री हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगला चोप दिलेला आहे. यामध्ये 35 जण किरकोळ जखमी झाले. रात्रीच्या वेळी दुकानाची घराची बेल वाजवून त्रास देणाऱ्या तरुणांच्या टोळीने महाडकर त्रस्त झालेले आहेत. बेल वाजवून पळून जाणारी मुलं CCTVत कैद झाली आहेत. नागरिकांनी याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. सिने अभिनेत्री रवीना टंडन हिने चंद्रपूरच्या कारवा बल्लारशा क्षेत्रात जंगल सफारीचा आनंद लुटलेला आहे. यावेळेला इरिना वाघिणीचं दर्शन झालेलं आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा यावेळेला सोबत होते. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी रेवड्यांची उधळण करत दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. यावेळेला काला घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. लोणावळ्यातील वाकसाई गावचे ग्रामदैवत श्री वनोबा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रींच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला भव्य बैलगाडा शर्यत भरवण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ या गावामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे. राजू आवटे यांच्या घरासमोर बिबट्याने मांजराचा फडशा पाडलाय. ही घटना CCTVमध्ये कैद झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत. रायगडच्या रोहा तालुक्यातील एका घरात भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीकडे गोमांस आढळून आलेला आहे. संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. मंचरच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून नाणेघाट आणि चावण किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शिरूरमध्ये आमदार ज्ञानेश्वर कटकेंकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेला नागरिकांच्या सूचना तात्काळ सोडवण्याचे आदेश ज्ञानेश्वर कटकेंकडून देण्यात आले. रायगडमध्ये JSW कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत. मागण्या मान्य होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. कांसई ते डोलवी या भागातील शेतातून कंपनीची 440 kVची इलेक्ट्रिक वायर गेल्यामुळे शेतकरी भयभीत झालेत. देवगड तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्याच गलथान कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचं वेतन रखडलेलं आहे. त्यामुळे देवगड तालुका गट शिक्षणाधिकारी यांची हकालपट्टी करा, अन्यथा ताबडतोब पगार द्या अशी मागणी करत शिक्षक समितीने ठिय्या आंदोलन केलंय. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळमध्ये भाजपाच्या सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 लाख सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेला दिली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती देहू रोडमध्ये पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आलेला आहे. रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय. लोणावळा तालुक्यात संपर्क स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 16 गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढलाय. फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षणाचा कालावधी संपणार आहे, त्यामुळे सेवेत काम करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मालेगाव बनावट जन्म दाखले प्रकरणी SIT कडून 19 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर 3000 लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मळापूरमध्ये नंदिकेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. नंदिकेश्वर महानंदीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी इकडे गर्दी केली. CCIची कापूस खरेदी केंद्र बंद असल्यामुळे जळगावच्या पारोळ्यामध्ये कापूस खरेदी ठप्प झालेली आहे. घरातच कापूस पडून असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. साताऱ्यात प्रशिक्षणार्थी तरुणांची जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक बघायला मिळाली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम पुन्हा कामावरती रुजू करून घ्यावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचं वर्षभरापूर्वी सुशोभीकरण करण्यात आलं होतं. दरम्यान पुतळ्याच्या सभोवताली लावलेले कारंजे 6 महिन्यांपासून बंद आहेत, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्यावरती शिवप्रेमींकडून स्वच्छता करण्यात आलेली आहे. किल्ल्यावरील बुरुज, तटबंदी, बालेकिल्ला परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने भुसावळमध्ये जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. नंदुरबारमधील शहादा शहरात भरधाव कारने दोघांना उडवलंय. अपघातामध्ये 22 वर्षीय मुलासह 54 वर्षीय आईचा मृत्यू झालाय. कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगलीच्या विटा इथल्या एका जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाकघरात गॅसचा स्फोट झालाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. हरवलेले मोबाईल शोधण्यात खोपोली पोलिसांना यश आलेलं आहे. जवळपास 2,63,000 किमतीचे 17 मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत देण्यात आले. पंढरपूर शहर पोलिसांनी 11 लाखांचा गुटखा जप्त केलेला आहे. पोलिसांनी पिकअप वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतलाय. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये मोर्येवाडीत एका बंद घराला अचानक आग लागली. घरामध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका दुकानदारावरती चाकू उगारून तिघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला दुकानातील सामानाची देखील त्यांनी तोडफोड केली. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली. नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केलेली आहे. घणसोलीत सेक्टर 16 मध्ये असलेल्या कार वॉश सेंटरमध्ये झाडाझडती घेण्यात आली. या ठिकाणी ड्रग्ज आढळून आल्याचं बोललं जात आहे. GBSचा संभाव्य धोका रोखण्यासाठी आमदार समाधान आवताडेंनी पंढरपुरात बैठक घेतली. GBSचा प्रादुर्भाव वाढू नये या संदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका 3 वर्षीय बालकाला GBSची लागण झाली आहे. या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत 3 रुग्ण आढळून आलेत. कोल्हापूरच्या राजारामपुरी इथल्या शाहू मिल कॉलनीतील सुरेश दत्तात्रय नलवडे यांचा काल रात्री GBS आजारामुळे मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत या आजाराने 3घांचा मृत्यू झाला आहे. संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ झाली आहे. संभाजीनगरात सोमवारी 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. गेल्या 5 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती समोर येते. थेट 36 अंशांवरती पोहोचलेलं मुंबईचं कमाल तापमान सोमवारी 33 अंशांवरती घसरलेलं आहे. मंगळवारी आणि बुधवारी पारा 33 अंशांवरती राहील, त्यामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळेल. त्यानंतर पुन्हा गुरुवारपासून कमाल तापमान 35 अंशांवरती जाईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे शहरामध्ये उन्हाचा चटका वाढलेला दिसतोय. कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.